या ताडपत्री इथं वऱ्यांचा हरभरा होता तिथं त्या जागेवर हावरी आणून टाकलेली. यांना चिचारा कमन त्यांनी सगळं पाणी फोडून घेतलं होतं. त्यांना झोप लागली सध्या. टेम्परेचर दाखव की झालं किती कस काय शेंगा निघल्या त्या बारी. कस काय हा तुमचं म्हणजे सपाट पाणी माझं उतराचं पाणी आहे. भांडणं कळतेत बा कसं तर मी ते खाली गेले का परत पाणी पुढे वाढणार आहे. हे गाईज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर बघा आता भुईमुगातली हवरी काढायची बा इथं काढायला चाललेली आहे. मी बी आलं काढायला. काही काढली झाली बाई पिवळी पडली सगळी आणि इथं बा भुईमुगाला पाणी बी चालू आहे द्यायचं म्हणून हावरी बी काढायला आली. मग काढून घ्यायचं आहे. पण आता लाईट गेलेली. लाईट येईन 11 वाजता. डब्यावर चालू करून आणली होती मोटर. एकच सारा झालेला आहे फक्त. चला तर आता एवढं राहिलेलं हावरी दिसते ही घेतो मी एवढी काढून इकाची काढलेली हावरी. आणि इकडं वर बी होती ती हो की बा इथं ती बी काढली. तर बा झाली ही काढून घेतली. 3 वाफे काढून ही काही काढली होती माझी याच्या आधीच. सगळे बा आता सगळा भैमुख मोकळा झाला नाही. हावरीन सगळं झाकवतं वा. तर बागात आपली आता चालली हावरी वाईची. सकाळी काढली होती आता वाईची 11 वाजायच्या आत वा चालली हावरी. तर करायची गोळा बा अशी बारीक बारीक डिगोरे केलेली ते काढतानी गोळा करून तिकडं मोकळ्या जागेवर नेऊन टाकायची वर. या ताडपत्री इथं वऱ्यांचा हरभरा होता तिथं त्या जागेवर हावरी आणून टाकलेली. एवढी झाली हावरी आणली सगळी हावरी. ताडपत्री जेवढी हावरी दिसते ही आहे. आणि एक कावळा येतो अजून झाली हावरी वाहून. आलं मी मोटरीपाशी मोटर चालू करायला. पाणी बघा विहिरीचं किती खाली गेलं आहे बघा. लाईट अजून नाही आलेली. आली लाईट बघा की माणूस तुम्हाला दिसत असेल झाडाखाली बसलेलं. मी मोटर चालू करून आणलंय आणि त्यांनी त्यांच्या वावरात पाणी घेतलंय. 2 मोटर्स पाणी आहे त्यांच्याकडे. ह्या मोटरीचं पाणी तरी त्यांनी सगळं पाणी घेतलंय. तर अर्ध पाणी करून मी पुढं अर्ध लावणार यांच्याकडे अर्ध पाणी. मला येऊच तर त्यांनी कारभार केला तिथं सावली खाली जाऊन बसलं. अर्ध पाणी केलं तेव्हा तिकडं जातंय गुडदायचं. माझं ते इकडं बा अर्ध पाणी झालं की नाही तुम्ही सांगा आता कमेंट बॉक्समध्ये. कोणाकडे जादा झालं कोणाकडे कमी. यांचं किंवा भाई मग इथे आणि आमचा इथे गेलं वाफ्यात पाणी इथं वर. बा यांना चिचारा कमन त्यांनी सगळं पाणी फोडून घेतलं होतं. त्यांना झोप लागली सध्या. सावली लिहून बसली होती. आता मी बी आलो इथं. सांगा की सांगा ना कशी हसत येत. कमन घेतलं सगळं पाणी फोडून सांगा की बा. झोपीत बोलत येत. झोप आली त्यांना उन्हाची. मग दाराला लय कटाळा आला होता यायचा. बरंच आली तर भैमुगामुळं. अय सांगा की मुंडका आलो. तर बघा आता त्यांच्या भैमुगात चाललोत. एक भैमुगाचं झाड उपटून बघत होत त्यांनी उपटून दिलं तर बघा पाणी चाललंय ते वाफ्यात. पाणी निघलं अलीकडच्या वाफ्यात ढगाने. एवढं भैमुगाला पाणी लागत आहे. भैमुग त्यांचा बामध्येच टकलं कसं सुकलं आहे. म्हणजे एका जागेवर सुकलं आहे टेकलंच म्हणलं बा. भैमुग उपटीला लय सुकलाय राहू तुमचं इथं भैमुग. बघा ना कसा झालाय. पानाला पानं चिकाटले तर बघा अशा निघात येतं. शेंगा किती महिन्यात झाला असं भैमुग झाला 1 वर्षापूर्वी. मागच्या पाण्याला मला 3 महिन्याचा होता. मला वाटतं 18 का 20 जानेवारीचा आहे भैमुग. पकले नाही तर तुमच्या शेंगा मी कमन नाही खाणार बा. शेंगा आहे किंवा मला वाटतं 22 नाही तर 23 जानेवारीचा भैमुग असं नाही. कंपाऊंडच्या आतून तारेच्या पलीकडे चाललेत आमच्या भैमुगात. हा हो पाय गुतला आणि पत्ता आला थोडा. बातात का आमचं उपटून बारीक बघून उपटीते ना बरं का. डबल म्हणजे तुमच्या भैमुगाला शेंगाच नाहीत. तक तक ते बा साफून बघत येतं.
हा ते बघा शेंगा हातात म्हणते तर भैमगुप्तीला डुकरं लागत असते तर चांगला आहे राव तुमचं. मी काय म्हणतोय मोठ्याला माणसं म्हणते तर निवारला तुम्ही. बघा आमचा भैमुग यांच्या आधीचा 2-3 दिवसाचा आहे. काय टेम्परेचर दाखव की झालं किती आहे. थांब ना मग. ओके बा सध्याचं टेम्परेचर 35 आहे. तरी आत्ताशी 11:15 वाजल्यात. तुम्हाला दुपारच्याला एकदा 2 वाजता परत दाखवेन येलो उपटीला परत एकदा त्यांचाच कस काय शेंगा निघल्यात ह्या बारी. तोड नका आधी दाखव ना. बरं दाखव बघा शेंगा कोणचा भैमुग आहे सांगा बरं तुम्ही आता. नाव सांगत नसेल. बघा हे. लईच गादाळ माणूस आहे पण हाय पळी त्याला प्रश्न विचारला का ते तिसरंच उत्तर देतील. मला वाटलं सुकलेल्या जागेवर तो सुकलेलं दिसत असेल मागं तुम्हाला त्या जागेवरचा भाई बघा. आज गुरुदाजी आणि मी सांगत असल्यावर ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. गुरुदाजी असल्या ब्लॉग कसा होतो. माझ्याबरोबर भांडण खेळते तर म्हणते तुझ्याकडे पाणी जादा आहे. बघा तुम्हीच आता कुणाकडे जादा आहे एवढं पाणी चाललंय यांच्या घर पळाली बघा बरं कोणाकडे पाणी जादा आहे. काय बघ ना सारखं काय आहे. तुम्ही कस काय हा तुमचं म्हणजे सपाट पाणी माझं उत्तराचं पाणी आहे. भांडणं कळतेत बा कसं तर मी ते खाली गेले का परत पाणी पुढे वाढणार आहे. त्यांच्याकडे काय कमी पाणी का आणि ते छान पान आणि त्यांचं पाणी बी उपासणार आहे 2 तासात. बा इथं डुकराच्या तोंडाला लागले आणि डुकरं जर त्या झटका मशीनमधून घुसायला लागले तर करंट लागून का डुकरं ती तार तोडून आत जाते. सांगा एकच प्रश्न विचारतोय तुम्हाला ते उत्तर सुद्धा द्यायना तर मी सांगतोय भैमुग खायला डुकरं एवढ्या झटका मशीनला भेणार सुद्धा नाही तर तार तोडून पळून जाते. ही तार त्यांना लई नाही मोठी होती तुम्हाला दाखवतो तोडायला की तार हे मला वाटतं क्लस केबल सारखी आहे. तर बा त्यांचा माझ्या आधी वाफा झालाय तरी बा बाहेर बुट्ट घालूनच बारं पडते. स्टाईल पाय भरायचेच नाही ते पै माझाच घे का वापा ना तिथं पाणी चालू आहे पा करते झटका मशीन चालू. आता कसं करते चाट वाजत आवाज बारीक जर बा तुम्ही चाट वाजत होतं. चिकटले का बंद केल्या हाताने ते चालू केल्या हातानं की आजचा ब्लॉक आहे खास ते बा गुरुदाजी आहेत आज ब्लॉक मध्ये पासम पास. कसा डायलॉग वाटला म्हणजे पहिला ब्लॉग बोललोय त्याच्यात म्हणते तर असं देतोय मुगान उपटी देतं. हा फोल्ड मी आता शेवटच्या साऱ्या हे पाणी हिकडतं तिकडे बा शेवटला डायरेक्ट आता शेवटचाच वापर राहिला आहे. पाणी थोडंच चालू आहे उगं हे बघा तेवढच्या पाण्यात काय व्हायना बी. गुरुदाजीकडं अर्ध चाललंय बघू ते आले विहिरीत बघून पाणी किती राहिले इदाल्या ते तळ्यातल्या विहिरीत दाखलेलं नाही उपसत. गुरुदाजीकडे पाणी चालू त्यांचं पाणी इदालं उपासलं आहे मोटरचं. आता मला फोडून घ्यायचं आहे पुढं आपल्या तळ्यातल्या मोटरचं पाणी. एक चारा फक्त ओके लाकूड दिसतंय तुम्हाला तिथवर गेलाय. घेतलं पाणी फोडून त्यांचे फक्त झाले तर त्यांच्या इकडचे तिकडच पाणी आहे त्यांचे झालेत फक्त 5 वाफे 5 नाही इकडच तिकड म्हणल्या झालेत फक्त त्यांचे 2.5 वाफे चालले. आता गुरुदाजी उपासलं पाणी बा त्यांचे ओके 1 आणि 2 सारे झाले तर वर तो झाला 1 5 हे 2 आणि वर अजून 1 हा सगळा भैमुग तसाच आहे. आणि हे माझा राहिलाय ओके सारा बघा हे राहिलाय कढीचा त्यालाच अजून टाईम लागतोय. पाणी अजून आलं बी नाही अजून मला 20 मिनटं वाचवं लागेल 15-20 मिनिटं. तर बा आपलं झालंय दिलंय पाणी पुढं फोडून तिकडं भैमुगाला पुढं. तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया म्हणजे सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.